नाव काय याचं? या दैत्याचं नाव होतं कुठला आहे हा? याच्या गावाचं नाव आहे हातकुंड नावाची नदी. तुम्हाला माहित असेल काय गावाचं नाव आहे? हातकुंड. या गावाचं दुसरं नाव काय माहिती का? या गावाचं दुसरं नाव आहे प्रागज्योतिषपूर. या गावाचं तिसरं नाव काय माहिती का? भौमनगरी. चौथं नाव आहे याचं नाव होतं नरकासूर. हा होता भौमासूर. याच्या गावाचं नाव आजचं आहे भोकरदन. तालुका जवळपास भौमासूरची नगरी. यानं राजे जिंकले किती? किंमत माहिती किती जिंकली ती? 16,100 जिंकले. आणि शेवटचा होता आता स्वर्गाचा. तिथून इंद्र पळत सुटले आणि थेट आले भगवंताकडे म्हणजे चला लवकर. राजा असा पराक्रमी त्यांनी एवढे 16,000 राजे बांधून टाकले. त्यांचे बायका मुलं पैसे सोनं सगळं गडप केले आणि आता स्वर्गावर आला. आपलाच नंबर आहे म्हणजे आता नाही तर जाणार स्वर्ग. पटकन भगवान परमात्मा निघाले. बघा परमात्मा निघाले आणि परमात्माने रथ तयार केला. रथामध्ये बसले. परमात्मा चालले. मला यायचंय. कोण म्हणलं? सगळ्या बायका परमात्माचं ऐकत होते पण एक ऐकत नव्हती. तुम्हाला माहित होती तीच. सत्यभामा म्हणले मी येणार. म्हणले येऊ नको. म्हणले मी येणार. आता होत नाही तर वाकडे. मी नाही म्हणतो ना मी येणार ना. म्हणजे बस रथात. रथात बसवलं महाराज. सत्यभामेला बरोबर घेतलं. परमात्मा तिथे गेले. हा दैत्य साधा नव्हता महाराज. इतका वीर पराक्रमी होता. याच्यासोबत कोण कोण होतं माहिती का तुम्हाला? याच्यासोबत होते शयन नावाचा दैत्य, मूर नावाचा दैत्य, चक्रपाणी नावाचा दैत्य, यवन नावाचा दैत्य आणि गदाधर प्रखंड नावाचे दैत्य होते याच्यासोबत. पराक्रमी दैत्य होता हा. युद्धाला गेला आणि युद्ध करत तिथं परमात्मा सोबत आला होता स्वर्गामध्ये. सगळे राजे जिंकले आणि सगळे राजे जिंकल्याच्या बाद परमात्माचा नंबर. कोणाचा? भगवान परमात्माचा नंबर. आणि आता परमात्माचा नंबर आहे म्हणजे इंद्राचा. तिथं आहे भगवान परमात्मा. परमात्माने तो एका बाजूला केली बाण मारावा, केली बाण मारावा, केली बाण मारावा एवढं घरभर युद्ध झालं महाराज. हे तो परमात्माला सुद्धा ऐकत नव्हता. परमात्माचे 5 तर त्याचे 10 बाण होते. परमात्माला जर 15 मारे तरी 30 मारीचा. त्याचा आज्ञा असला तर परमात्माने त्याकडे तरी प्रगती असं टाकीत जा. परमात्माला सर्प असं टाकली गेली, गरुड असं टाकीत जा. टाकता पण आलं पाहिजे कोणत्याही गोष्टीला. इतका पराक्रमी होता तो. परमात्माला ऐकलं. त्यांनी भगवंताला जर्जर केलं. हे युद्ध जे होतं हे रात्री पण आणि दिवसा पण होतं.